हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माहीत आहे का कोवळ्याचे किती फायदे आहेत? तर कोवळ्याचा जर तुम्ही रस पिलात ना, तुमचं वजन नक्कीच कमी होण्यास मदत होईल। तर आज आपण यापासून छानशी अशी गोडच रेसिपी करणार आहोत। तर रेसिपी पूर्ण बघा। तर आज आपण करणार आहोत पेठा। तर पेठा अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असा बनलेला आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर आपण जो काही भोपळा इथे घेतलेला आहे त्याला पांढरा भोपळा असेही म्हणतात किंवा भूकोवळा असेही म्हणतात। हे फळ शरीराला थंडावा देणारं आहे। त्याचबरोबर खोकला, मधुमेह, दमा इत्यादी विकारांवरती अतिशय गुणकारी असं आहे। तर फ्रेंड्स, बाजारामध्ये खूप प्रमाणाने भोपळा आलेला आहे बघा, म्हणजेच भूकोवळा। तर हा कोवळा तुम्ही बाजारातून आणायचा आहे। त्या दुकानदाराकडूनच छान बघून घ्यायचा आहे, पिकलेला वगैरे असा आणायचा आहे आणि तो रात्रभर छान पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी स्वच्छ करून तो कापून घ्यायचा आहे आणि त्याचे जे साल आहेत ते पहिले काढून घ्यायचे आहे आणि त्याचे बिया जर असतील त्या बियासुद्धा आपण काढून घ्यायचे आहे। त्यातला जो पांढरा शुभ्र जो मधला गर आहे ना, तोच आपल्याला इथे उपयोगात येणार आहे। तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की मी साफ करून घेतलेला आहे, छानपैकी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि पांढरा शुभ्र इथे गर मला मिळालेला आहे। तर आता या गराला आपण टोचा मारून घ्यायचा आहे सुरीने किंवा काटेरी चमच्याने। याची अशी जाडसरच पोळी करायच्या आहेत, म्हणजे छान बर्फीसारखा आपला पेठा बनणार आहे। खूप बारीक करू नका, असं जाडसर केल्यानंतर बघा त्याची मजाच काही खाण्याची वेगळी असते। आता आपण ह्या काही कापलेल्या फोडी आहेत त्या स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेल्या आहे। आता पुन्हा आपण एका भांड्यात पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण चुना टाकणार आहोत। चुना म्हणजे खाण्याचा चुना, जो आपण विड्याच्या पानासाठी वापरतो तो चुना असतो बघा। घरात नसेल तर तो आपण आणून घ्यायचा आहे। तो अगदी थोडासा आपण अर्धा चमचावर किंवा अगदी थोडासा टाकायचा आहे पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये आपण ज्या काही चिरलेल्या फोडी आहेत कोवळ्याच्या त्या बुडवून ठेवायच्या अगदी रात्रभर। आता या ठिकाणी मी ॲल्युमिनियमचं भांडं घेतलेलं आहे, तर ॲल्युमिनियमचं भांडं न घेता आपण स्टीलचं भांडंच इथे वापरायचं आहे। आता आपण ज्या रात्रभर फोडी बुडवून ठेवल्या होत्या त्या आपण एका भांड्यात काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये परत स्वच्छ पाणी घालून त्या पाण्यामध्ये आपण त्या फोडी पिळून घेतलेल्या आहेत। असं आपण 2 वेळेस केलेलं आहे। एक चुना असलेल्या पाण्याचं जे घट्ट पिळून काढलं होतं ते, आणि आता साधं पाणी घालून सुद्धा आपण असं हाताने छान घट्ट पिळून घ्यायचं आहे। त्यात सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये जे काही चुन्याचा अर्क असेल तो निघून जातो। आणि चुना टाकण्याचं एक मुख्य कारण म्हणजे जर कोवळ्याला आंबट चव असेल किंवा कडसर चव असेल ती निघून जाते आणि हा कोवळा आहे तो स्वच्छ होतो आणि चवीलाही छान लागतो। तर पुन्हा आपण एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या फोडी बुडवून ठेवलेल्या आहेत। आता ह्या बुडवलेल्या फोडी आहेत त्या आपण गॅसवर ठेवणार आहोत। गॅसवरती याला 2 ते 3 उकळी येऊ द्यायच्या आहेत। उकळी आल्यानंतर बघायचं की याला छान असा फेस आलेला असतो, म्हणजे आता जे काही असेल ते सगळं निघून जातं आणि हा जो कोवळा आहे तो पांढरा शुभ्र होतो आणि थोडंसं ट्रान्सपरंट व्हायला लागतो। तर आपण हे 5 ते 7 मिनिटांनी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून ठेवलेलं आहे। आता आपण पुन्हा दुसरं भांडं चेंज केलेलं आहे, ज्यामध्ये आपण आता जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण 1 वाटीभर साखर घालणार आहोत। तर ही साखर आपल्या चवीनुसार घालायची आहे। कोणाला गोड आवडतं, कोणाला थोडंसं मीडियम गोड आवडतं, त्यानुसार आपण यात साखर टाकणार आहोत। आता साखर घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर सगळ्या बाजूने छान लागली पाहिजे आणि त्याला ऑटोमॅटिकच पाणी सुटलं पाहिजे। आता आपण मंद आचेवरती हे शिजवून घेऊया। तर इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि मंद आचेवरती हे शिजवून घेत आहे। तर शिजवताना सुद्धा हे राहू द्यायचं नाही, हे सतत हलवत राहायचं आहे चमच्याने। जोपर्यंत साखरेला पाणी सुटत नाही तोपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे। पेठा शिजवताना मंद आचेवर शिजवायचं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटीभर साखर अजून घातलेली आहे, कारण की मला थोडीशी टेस्ट कमी लागलेली म्हणून अर्धी वाटी इथं आपण साखर घातलेली आहे। आता हे मंद आचेवर का शिजवायचे, कारण की ही साखर आतमध्ये मुरली पाहिजे शेवटपर्यंत, त्यामुळे मंद आचेवर शिजवायचं। आणि दुसरं कारण म्हणजे याचा कलर अजिबात बदलत नाही, कलर छान राहतो बघा। आता बघा 2-3 उकळी आलेली आहे। मी झाकण पण ठेवलेलं आहे, झाकण ठेवल्यामुळे ते आतल्या आत खूप छान शिजून गेलेलं आहे। आता जवळपास आपला 80% हा पेठा तयार होण्यात आलेला आहे, फक्त 20% आपला पेठा बाकी आहे व्हायचा। तर बघा साखरेचा पाक अजून दिसत आहे बघा खाली, म्हणजे अजून हा पाक कच्चा आहे, म्हणून थोडीशी अजून 1 उकळी येऊ द्यायची आहे किंवा 1 वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। उन्हाळ्यामध्ये पेठा खाल्ल्याने पोटातील अल्सर, त्याचबरोबर मधुमेह, जळजळ इतर अनेक आजार बरे होण्यासाठी खूप मदत मिळते आणि पचनासाठी हा तर खूपच फायदेशीर असा आहे। पेठा शरीरात साचलेली घाण काढून टाकण्याचे काम करते, यामुळे किडनी डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते। पेठ्यामधील घटक हे श्वसन मार्गामध्ये जमा झालेला कफ किंवा श्लेष्मा सहजपणे बाहेर टाकतात, यामुळे फुफ्फुस निरोगी ठेवण्यास मदत होते। कोवळ्यापासून जो पेठा बनतो त्याच्याविषयी जेवढी माहिती माझ्याकडे होती तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा आपण घरात केलेला असल्यामुळे हा पौष्टिक झालेला आहे, यात काही शंकाच नाही। काय तर मग नक्की ट्राय करताय ना ही रेसिपी। आता हा पाक शिजलेला आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1 तार तुटला म्हणजेच आपला हा पाक शिजलेला आहे।
बघा बोलता बोलता आपल्या पेठा ते तयार झालेला आहे। तर बघा आता हा पेठा पूर्णपणे तयार झालेला आहे, थोडासाच पाक शिल्लक आहे। तर आपण आता हे जे काही भांडं आहे, भांड्यात जो काही पेठा आहे तो आपण एका चाळणीमध्ये आता काढून घ्यायचा आहे। हा रात्रभर तसाच ठेवायचा आहे झाकून। पेठा चाळणीत काढल्यामुळे काय होतं की पेठ्यातला एक्स्ट्राचा जो पाक आहे तो भांड्यात उतरून जातो आणि पेठा हा कोरडा होण्यासाठी मदत मिळते। आता हा पेठा बघा तुम्ही किती छान बनलेला आहे आणि 2 ते 3 दिवसांनी हा पेठा छान सुक्का होऊन जातो, साखरेचा पाक पूर्णपणे कोरडा होऊन जातो आणि अगदी बाजारातील पेठ्यासारखाच हा लागतो। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।